24 तासांत फरार खुनाचा आरोपी जेरबंद, धुळे पोलिसांची वेगवान कारवाई। धुळे खुनाच्या गंभीर गुन्ह्यात मोपका अंतर्गत न्यायाधीन असलेला आरोपी सिव्हिल हॉस्पिटलमधून फरार झाल्याची घटना ताजी असतानाच धुळे पोलिसांनी अवघ्या 24 तासांत त्याला पुन्हा ताब्यात घेत मोठे यश मिळवले आहे। मोहाडी नगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर अंतर्गत भादवी कलम सह मोपका कायद्यांतर्गत दाखल प्रकरणातील आरोपी गणेश अर्जुन सोनवणे उर्फ गण्या डमऱ्या वय 32 राहणार मोहाडी उपनगर धुळे हा न्यायाधीन बंदी होता। दिनांक 30 मार्च 2026 रोजी उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल धुळे येथे दाखल असताना त्याने संधी साधून पलायन केले। या घटनेनंतर धुळे शहर पोलीस ठाण्यात अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले। दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोहाडी परिसरातील दंडेवाला बाबा नगर येथील रेल्वे रुळाजवळ सापळा रचला। शिताफीने पाठलाग करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। पथकात श्रीकृष्ण पारधी, चेतन मुंढे, श्याम निकम तसेच दिनेश परदेशी, पवन गवळी, राहुल सानप, आरिफ पठाण, देवेंद्र ठाकूर, अमोल पाटील आणि अमोल जाधव यांचा समावेश होता। या कारवाईमुळे धुळे पोलिसांची तत्परता आणि कार्यक्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे। मोहाडी नगर पोलीस स्टेशन येथे 2020 साली खुनाच्या गुन्ह्यामध्ये एक आरोपी होता गणेश अर्जुन सोनवणे उर्फ गण्या डमऱ्या वय 32 राहणार मोहाडी उपनगर तिखी रोड हा 2020 पासून धुळे जेलमध्ये न्यायबंदी आरोपी म्हणून जमा होता। दिनांक 30/3 रोजी सदर आरोपी हा वैद्यकीय कारण सांगून हिरे मेडिकल कॉलेज येथे तो भरती झाला होता उपचारासाठी। त्यावेळी त्याने तिथली परिस्थितीचा फायदा घेऊन तिथून पलायन केलेलं होतं आणि तो फरार झालेला होता। माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे सर व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे सर यांनी स्थानिक गुन्हे शाखा तसेच मोहाडी नगर पोलीस स्टेशन, धुळे शहर पोलीस स्टेशन व आजूबाजूतील जिल्ह्यातील नियंत्रण कक्ष येथे माहिती सादर केली की सदर आरोपी याला ताब्यात घ्यावे व पुढील कारवाई करावी। स्थानिक गुन्हे शाखा पथकातील पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे व त्यांच्या पथकास सदर आरोपी हा मोहाडी नगर येथे येणार असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली। त्याप्रमाणे चेतन मुंडे व त्यांची पूर्ण टीम ही त्या ठिकाणी रवाना झाली व त्यांनी त्या ठिकाणी छापा टाकून सदर आरोपी याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। सदर आरोपीने पोलीस असल्याचे त्याला समजल्याबरोबर त्या ठिकाणी त्याने पळण्याचा प्रयत्न केला। पाठलाग करून संपूर्ण टीमने त्याला ताब्यात घेतले आहे व पुढील योग्य त्या कारवाईसाठी धुळे शहर पोलीस स्टेशन येथे त्याला जमा करण्यात आलेले।